कुणबी झालो, बरे देवा कुणबी झालो असं सांगणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री हे स्वतःला कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर ओसाडगावची पाटीलकी असं म्हणतात. आणि तेच कृषी मंत्री पावसाळी अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून मोबाईलवरती रमी खेळतात. ह्याच्यापेक्षा मोठा जुगार आणि मोठा जुगारू नेता आणि मोठा जुगारू सरकार या देशानं कधी पाहिलं नसेल. असं हे सरकार या महाराष्ट्रामध्ये ह्यांच्या डोंगणावर लाता देऊन ह्यांना हाकलायला पाहिजे होतं. परंतु जो छावा संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना सांगायला गेले की त्यांना मोबाईलवरचा जुगार न खेळता हा जुगार खेळा म्हणून पत्ते फक्त त्यांना दिले. त्याचा राग आला आणि त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणसारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनं हाणमार केली. लक्षात ठेवा अजितदादा, ह्याची किंमत तुम्हाला चुकवावं लागेल. तुमच्या पक्षातील असली नालायक लोक तुमची बदनामी करत आहेत. तुमचा पक्ष संपवण्याचं काम ही लोक करत आहेत. सुनील तटकरेंना सुद्धा लाज वाटायला पाहिजे होती की तुम्हाला त्या ठिकाणी निषेधात्मक प्रतिकात्मक म्हणून त्या लोकांनी त्या शेतकऱ्यांच्या पोरांनी पत्ते तुम्हाला फक्त भेट दिले तर तुम्ही सूरज चव्हाणला त्या पोरांना फोडून काढा असा आदेश दिल्याची माहिती आम्हाला मिळते आहे. म्हणून लक्षात ठेवा, सुनील तटकरेचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, फक्त सूरज चव्हाणचा राजीनामा होऊन चालणार नाही. आणि माणिक कोकाट्याचा तर राजीनामा काय, त्याच्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या नादी लागला लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला संपवून राख करून घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढी गोष्टी या निमित्तानं सांगतो. शेतकऱ्यांचा तळतळाट चांगला नाही. तुम्ही तो तळतळाट तुमच्यावरती घेताय आणि त्याचे परिणाम अजितदादांना सुद्धा भोगावे लागतील. अशा पद्धतीनं वागणूक या राष्ट्रवादीमधल्या नेत्यांनी चालू केलेली आहे. ह्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल.